मंडळी नमस्कार। कापसाच्या अनेक ग्रेडचा सध्या तुटवडा बाजारात भासतोय। त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे पहिले डोस खताचे द्यायचे राहिले, त्यांनी लवकरात लवकर पहिला डोस द्यावा किंवा जर उशीर झाला असेल, लागवड करून 15-20 दिवस झाले असेल तर पहिला आणि दुसरा डोस एकत्रच करून द्यावा। जर पहिला डोस दिला नसेल तर आता पहिला दुसरा डोस एकत्र देताना 1 बॅग युरिया सोबत 1 बॅग DAP आणि 1 बॅग पोटॅश या पद्धतीने देऊ शकतो आपण, किंवा 2 बॅग 10-26-26 सोबत 1 बॅग युरिया या पद्धतीने सुद्धा देऊ शकतो, किंवा 1 बॅग युरिया 3 बॅग सुपर फॉस्फेट 1 बॅग पोटॅश असं देऊ शकतो, किंवा 12-32-16 14-35-14 2 बॅगेसोबत 1 बॅग युरिया आणि 1 बॅग पोटॅश या पद्धतीनं मी सांगितलेलं प्रमाण हे मिश्रण करायचं प्रमाण आहे। एका एकरात वापरायचं का 2 एकरात वापरायचं तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता। हे खताचे डोस मी पहिला आणि दुसरा एकत्र करायचा असेल तर सांगितलंय। जर पहिला डोस वेळेवर दिला असेल आणि NPK त्यात तिन्ही घटक किंवा P आणि K भरपूर दिला असेल तर दुसऱ्या डोसमध्ये 25 दिवसाच्या दरम्यान फक्त युरिया दिला तरी चालेल। त्यामध्ये फक्त 2 किलो सल्फा बूस्ट म्हणजे सल्फर WDG टाका, मग त्यात P आणि K टाकायची गरज नाही। आणि आपण जर पहिला डोस दिला नसेल तर दोन्ही डोस एकत्र करून द्या। धन्यवाद।